आभाळानं पाठ फिरवली, पाऊस तब्बल 1.5 महिना उशिरा आला. पाण्याची टंचाई, वाढता उत्पादन खर्च आणि अनिश्चित हवामान यामुळे अनेक शेतकरी चिंतेत होते. पण अशाच कठीण परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्यानं संकटाला संधीत बदलत कमी पाण्यातील शेतीचा यशस्वी आदर्श घालून दिलाय. चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शेतकरी शंकर कोल्हे यांनी अवघ्या 40 दिवसांत कोथिंबीर पिकातून 75,000 रुपयांचा नफा मिळवत इतर शेतकऱ्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण उभं केलंय. पाहुयात लोकमतचा हा विशेष रिपोर्ट. पूर्व नाशिकमध्ये यंदाचा पावसाळा तब्बल 1.5 महिना उशिरानं सुरू झाला. पाण्याची तीव्र टंचाई असतानाही रायपूर येथील प्रयोगशील शेतकरी शंकर कोल्हे यांनी खचून न जाता उपलब्ध पाण्याचं अचूक नियोजन केलं. स्प्रिंकलर आणि ठिबक सिंचनाच्या मदतीने त्यांनी टप्प्याटप्प्यानं सुमारे 3.5 एकर क्षेत्रावर कोथिंबिरीची लागवड केली. नियोजन, मेहनत आणि आधुनिक शेती पद्धतीच्या जोरावर कमी पाण्यातही पीक जोमानं उभं राहिलं. विशेष म्हणजे केवळ 20 गुंठे क्षेत्रावरील कोथिंबिरीसाठी अवघा 10,000 रुपयांचा खर्च झाला आणि फक्त 40 दिवसांत या पिकातून तब्बल 75,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. पाण्याचं योग्य व्यवस्थापन आणि अल्प कालावधीत येणाऱ्या पिकांची निवड केली तर दुष्काळी परिस्थितीतही शेती फायदेशीर ठरू शकते. हेच शंकर कोल्हे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय. मी शंकर कोल्हे रायपूर. मी यंदा दुष्काळामुळं 1.5 महिना पाऊस लेट झाल्यामुळं मी शेततळ्याच्या थोड्या पाण्यावर ड्रीप इरिगेशन किंवा रेन पाईपवर मी कोथिंबीर लागवड केली. त्याच्यात मला 40 दिवसात हे 75,000 रुपये मिळून राहिले. 10,000 रुपये फक्त खर्च करून 20 गुंठ्यात मला 75,000 मिळते. तर माझी अशी 3.5 एकर कोथिंबीर आहे, पण ती 4 टप्प्यात कोथिंबीर असल्यामुळं मला याचे पहिले पैसे झाले. माझी मेथी बी 2 एकर आहे, त्याचे बी मला पैसे होतील. योगायोग भाव मिळाला तर खूप पैसा होईल. आणि शेतकऱ्यांनी अशीच कमी पाण्यात आणि कमी दिवसाची पिकं काढून पैसे कमवावे, जेणेकरून पुढं पाऊस नाही पडला तर कांदे आणि मका येऊ शकत नाही आणि त्याला पाणी बी एवढं मिळू शकत नाही. तरी शेतकऱ्यांनी अशी कमी पिकात उत्पन्न काढावे असं माझं मत आहे. बदलत्या हवामानाच्या संकटात पारंपरिक शेतीपेक्षा नियोजनबद्ध आणि कमी पाण्यातील शेती हाच भविष्यातील मार्ग ठरू शकतो, असा विश्वास शंकर कोल्हे यांच्या यशानं निर्माण केलाय. संकट कितीही मोठं असलं तरी योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि जिद्द असेल तर शेतीतूनही यशाचं हिरवं सोनं पिकवता येतं आणि रायपूरच्या या शेतकऱ्यानं ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय. लोकमत.com साठी किरण नाईक, चांदवड.